दर्यापूर तालुक्यातील खल्लार गावात शनिवारी रात्री नवनीत राणा यांच्या सभेमध्ये झालेल्या राड्यानंतर रविवारी खल्लार गावात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली। गावामध्ये सगळ्या मुख्य चौकात आणि रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कुठलीही अप्रिय घटना होऊ नये याकरिता ठिकठिकाणी पुरुष व महिला पोलीस कमांडो तैनात करण्यात आले आहेत। गावातील परिस्थिती यापूर्वी स्थिर होती, परंतु सध्या गावातील परिस्थिती स्थिर असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं। हॅलो ग्रुप डी 18 होण्याचं नेमकं कारण ते त्यांना जे सभेमध्ये जे लोक आले होते ते त्यांनाच माहिती। आमच्या गावामध्ये असं कोणत्या प्रकारचं की जातीभेद, हिंदू मुस्लिम बौद्ध असं काही हे नाही आहे। आमचं गाव चांगलं शांततेचं प्रतीक आहे। आमच्या गावामध्ये हा बाजार तो खल्लार आहे, तुम्ही बघू शकता। इथं बाबासाहेबाचा पुतळा एका लाईनीमध्ये, मस्जिद एका लाईनीमध्ये आणि हनुमानजीचं मंदिर पण एका लाईनीमध्ये आहे। आमच्या बाजार चौकात खल्लार गावामध्ये कधीही हे असं होऊ शकत नाही। हे काय प्रकार घडला हे त्या सभेवाल्यांनाच माहिती। त्यामध्ये कोण होते, काय होते, कोणते समाज कंटक होते ते त्यांनाच माहिती आहे। ते सर्व त्या जे सभेमध्ये लोक हजर होते ते त्यांनाच माहिती ना। जे सभा कोणाची होती, जे सभेत लोक होते त्यांना विचारा तुम्ही। आता मीडियामध्ये तुमच्या आता मोबाईलमध्ये सर्व दिसते ना, ग्रुपमध्ये कोण आहे, कोण्या जातीचे लोक, कोण्या समाजाचे, कोण्या पक्षाचे लोक, हे त्यांनाच माहिती आहे ना। की त्याच्यात तो दुसऱ्या पक्षाचे लोक आलेच नसतील। तुमची सभा ऐकताना तुमच्याच पक्षाचे लोक आले ना, मग त्यांना विचारा की बुवा हे कोण काय झालं का झालं। आमच्या गावात हे प्रकार होऊ शकत नाही। तुम्हाला असं वाटते का की सभेतलेच लोक आपापसात भिडले आणि आम्हाला तर असं वाटते बुवा, सभेतले लोक आपापसात भिडले आणि ही हा गोंधळ झाला। हो, होऊ शकते असं आम्ही ते म्हणू शकत। पण ते तुम्ही पहा, क्लिप भेटू राहिले मोबाईलमध्ये, रेकॉर्डिंग आहात, बघा तुम्ही त्याच्यात काय कोणते लोक भिडले, काय भिडले, कसे भिडले। तर आमच्या गावामधलं असा प्रकार घडू शकत नाही। ज्या एकमेकांवर खुर्च्या फेका ते गावात लोक ते पहा तुम्ही, आम्हाला माहिती नाही, आम्ही सभेला हजर नव्हतो, पण हे आमच्या गावामध्ये असा प्रकार घडत नाही।